नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या युट्यूब चॅनल मध्ये. मित्रांनो, पोलीस भरती, सर्व सेवा, एमपीएससी तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहे पीडीएफ स्वरूपात, अगदी मोफत आणि क्विज स्वरूपात सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवर. त्यासाठी चालू घडामोडीवाला हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि सोबतच आपल्या इंस्टाग्राम आणि फेसबुक अकाउंटला फॉलो करून घ्या. त्यावर सुद्धा तुम्हाला रील स्वरूपात आपले प्रश्न चालू घडामोडीचे बघायला मिळणार आहेत. आपण दररोज सकाळी 6 वाजता चालू घडामोडीचे प्रश्न घेऊन येत असतो. आज आहे 15 मे. सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नुकत्याच अनावरण करण्यात आलेल्या बौद्ध चिन्हात म्हणजेच लोगो मध्ये कशाचा समावेश करण्यात आला आहे? भगवान शंकराचे त्रिशूळ, त्र्यंबकेश्वर मंदिर प्रतिकृती, शिवलिंग स्वरूपातील गोदावरी आणि ऑप्शन डी वरील सर्व. तर या प्रश्नाचं उत्तर आहे वरील सर्व. ठीक आहे, याच्याबद्दल महत्वाची माहिती बघूया. या बौद्ध चिन्हात काळाराम मंदिराची कमान आणि भगवान शंकराचे त्रिशूळ दर्शवण्यात आले आहे. तर गोदावरी नदीला शिवलिंगाच्या रूपात दाखवून कुंभमेळ्यातील पवित्र स्नान परंपरेचे महत्व अधोरेखित केले आहे. हे बौद्ध चिन्ह आध्यात्मिक ऊर्जेचे आणि नाशिकच्या सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडवते. प्रश्न क्रमांक 2, जसप्रीत बुमराह हा आयसीसीच्या ताज्या कसोटी गोलंदाजी क्रमवारीत 885 रेटिंग पॉइंटसह कितव्या क्रमांकावर आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पहिल्या, ऑप्शन ए. याच्याबद्दल महत्वाची माहिती बघा. बुमराह हा सध्या कसोटी क्रमवारीत अव्वल 10 मध्ये स्थान मिळवणारा एकमेव भारतीय खेळाडू आहे. भारतीय गोलंदाज आहे, बॉलर. सलग 2 वर्ष कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावणारा तो पहिला भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे. तो सध्या 885 रेटिंग पॉइंटसह जगातील नंबर 1 चा कसोटी गोलंदाज आहे. प्रश्न क्रमांक 3, 2027 च्या जनगणनेत 100% स्वयंगणना पूर्ण करून महाराष्ट्रातील पहिले गाव होण्याचा बहुमान कोणी मिळवला आहे? तर हा मिळवलेला आहे ऑप्शन बी, मूठ या गावाने तालुका वेंगुर्ला. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील मूठ या गावाने ही ऐतिहासिक कामगिरी केलेली आहे. 2027 च्या जनगणनेची प्रक्रिया 2026 मध्ये सुरू झाली असून त्यात हे गाव महाराष्ट्रात पहिले ठरले आहे. तर या गावातील सर्व नागरिकांनी 100% स्वयंगणना प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे. प्रश्न क्रमांक 4, ग्रेट ब्रिटनची प्रसिद्ध खेळाडू केटी आर्चिबाल्ड हिने नुकतीच कोणत्या खेळातून निवृत्ती जाहीर केली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे व्यावसायिक सायकलिंग, ऑप्शन बी. केटी आर्चिबाल्ड ही ग्रेट ब्रिटनची प्रसिद्ध ऑलिम्पिक सायकलपटू आहे आणि तिने अनेक आंतरराष्ट्रीय पदके जिंकल्यानंतर आता व्यावसायिक सायकलिंग मधून निवृत्तीची घोषणा केली आहे. 5वा प्रश्न, हवा प्रदूषण कमी करण्यासाठी भारतातील पहिले अल्गी ट्री म्हणजे शेवाळ वृक्ष कोणत्या शहरात बसवण्यात आले आहे? आणि हे बसवण्यात आलेलं आहे भोपाळ, मध्य प्रदेश या ठिकाणी. तर हे मध्य प्रदेशातील भोपाळ शहरात सुरू करण्यात आले असून ते हवा शुद्ध करण्याचे काम करेल. एका अल्गी ट्री मध्ये 100 झाडांनी इतकी हवा शुद्ध करण्याची क्षमता असल्याचे मानले जाते. त्यामुळे हे खूप महत्वाचं आहे. 6वा प्रश्न, आंतरराष्ट्रीय परिचारिका सप्ताह म्हणजेच इंटरनॅशनल नर्सेस वीक दरवर्षी कोणत्या कालावधीत साजरा केला जातो? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 6 मे ते 12 मे, ऑप्शन बी. महत्वाची माहिती, हा सप्ताह दरवर्षी 6 मे ते 12 मे या कालावधीत जगभरात साजरा केला जातो. 12 मे हा दिवस फ्लोरेन्स नाइटिंगेल यांच्या जन्मदिनानिमित्त आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन म्हणून ओळखला जातो. जर याच्याबद्दल अधिक माहिती बघायची असेल तर तुम्ही 12 मे चा आपला व्हिडिओ बघून घ्या. प्रश्न क्रमांक 7, नवी दिल्लीत शीट मिशनचे संयुक्तपणे अनावरण खालीलपैकी कोणाद्वारे करण्यात आले आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे जे.पी. नड्डा आणि शिवराज सिंह चौहान म्हणजेच ऑप्शन सी, ए आणि बी दोन्ही. याच्याबद्दल महत्वाची माहिती, केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा आणि केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी याचे अनावरण केले. हे मिशन नवी दिल्ली येथे संयुक्तपणे सुरू करण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 8, मलेशियात आयोजित प्रतिष्ठित एडीटी प्लेयर्स चॅम्पियनशिप जिंकून आपले पहिले आंतरराष्ट्रीय विजेतेपद कोणी पटकावले आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे
पुखराज सिंग गिल, ऑप्शन बी. भारतीय ग्लोफर पुखराज सिंग गिल याने हे यश संपादन केले आहे. ही स्पर्धा मलेशियामध्ये आयोजित करण्यात आली होती. 9वा प्रश्न, महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या निर्णयानुसार सवलत घेतलेल्या राखीव प्रवर्गातील उमेदवाराची नियुक्ती आता कोणत्या प्रवर्गात केली जाणार आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे राखीव प्रवर्ग म्हणजे स्वतःचा प्रवर्ग. ठीक आहे, म्हणजे ते खुल्या प्रवर्गात जाऊ शकत नाही, जिथून त्यांना. याच्याबद्दलची माहिती बघूया. सामान्य प्रशासन विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार वय, शैक्षणिक पात्रता किंवा अनुभवात सवलत घेतलेल्या उमेदवारांना आता केवळ त्यांच्या राखीव प्रवर्गातूनच नियुक्ती मिळेल. अशा उमेदवारांना आता खुल्या प्रवर्गातील जागेवर आपला दावा सांगता येणार नाही. सॉरी. महाराष्ट्र विधान 10वा प्रश्न, महाराष्ट्र विधान परिषदेच्या नवनियुक्त सदस्यांना नुकतीच कोणाद्वारे शपथ देण्यात आली आहे? आणि ही शपथ अर्थातच प्राध्यापक राम शिंदे जे महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती आहे यांनी दिलेली आहे आणि तेच देत असतात. एखाद्या कंडिशन मध्ये जर सभापती उपस्थित नसेल तर उपसभापती आणि उपसभापती हे नसतील तर हंगामी सभापती देत असतात. याच्याबद्दल महत्वाची माहिती बघूया. विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी या 10 नवनियुक्त आमदारांना पदाची शपथ दिली. तर विधान परिषद हे राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह असून त्याचे कामकाज सभापतींच्या नियंत्रणाखाली चालते. प्रश्न क्रमांक 11, नुकत्याच झालेल्या शपथविधी सोहळ्यात सलग 5व्यांदा विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेण्याचा बहुमान कोणाला मिळाला आहे? तर हा मिळाला आहे डॉक्टर नीलम गोरे यांना. डॉक्टर नीलम गोरे यांनी सलग 5व्यांदा विधान परिषद सदस्य म्हणून शपथ घेतली आहे. त्या शिवसेना शिंदे गट या पक्षाचे प्रतिनिधित्व करतात. प्रश्न क्रमांक 12, ओम प्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी कोणत्या पक्षाच्या कोट्यातून विधान परिषद सदस्यत्वाची नुकतीच शपथ घेतली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, शिवसेना शिंदे गट. तर प्रहार जनशक्ती पक्षाचे हे प्रमुख होते बच्चू कडू यांनी यावेळी शिवसेना शिंदे गटाकडून शपथ घेतली किंवा आमदारकी मिळवली आणि प्रहार पक्ष त्यांनी शिंदे गटामध्ये शिवसेनेमध्ये विलीन केलेला आहे. त्यांच्या नावापुढे शिवसेना शिंदे गट आणि पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण दर्शवण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 13, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एमपीएससी 13 मे 2026 रोजीच्या निर्णयानुसार कोणती महत्वाची संकल्पना रद्द केली आहे? तर ऑप्टिंग आउट म्हणजे भरती प्रक्रियेतून बाहेर पडणे ही संकल्पना यांनी रद्द केलेली आहे. तर ही खूप महत्वाची माहिती आणि गोष्ट एमपीएससी ने केलेली आहे. आयोगाने भरती प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी आणलेली ऑप्टिंग आउट ही संकल्पना आता सर्व परीक्षांसाठी रद्द केली आहे. हा निर्णय प्रसिद्धी पत्रकाच्या दिनांकापासून म्हणजे 13 मे 2026 पासून तातडीने अंमलात येणार आहे. प्रश्न क्रमांक 14, एमपीएससीच्या नवीन धोरणानुसार कोणत्या पदांच्या भरतीसाठी प्रतीक्षा यादी म्हणजे वेटिंग लिस्ट राहणार नाही? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बहुसंवर्गीय पदे, ऑप्शन बी. तर आयोगाच्या नवीन निर्णयानुसार बहुसंवर्गीय पदाच्या भरतीसाठी प्रतीक्षा यादी राहणार नाही. एकल संवर्गाच्या भरतीसाठी मात्र प्रतीक्षा यादी कार्यान्वित राहील. प्रश्न क्रमांक 15, दरवर्षी 15 मे हा दिवस जागतिक स्तरावर कोणता महत्वाचा दिवस म्हणून साजरा केला जातो? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन, ऑप्शन बी, इंटरनॅशनल डे ऑफ फॅमिलीज. तर कुटुंबाचे महत्व आणि कौटुंबिक मूल्यांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 15 मे रोजी हा दिवस साजरा होतो. तर मित्रांनो, हे होते 15 मे 2026 या संदर्भातले महत्वाचे 15 प्रश्न. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की कळवा. मोफत पीडीएफ आणि क्विज साठी आपला टेलिग्राम चॅनल चालू घडामोडीवाला जॉईन करा आणि इंस्टाग्राम आणि फेसबुक लाईव्ह फॉलो करून घ्या. कमी वेळात जास्त अभ्यास करण्यासाठी चालू घडामोडीवाल्याच्या 4ही प्लॅटफॉर्म सोबत जोडले जा. युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम, टेलिग्राम
आणि मित्रांनो, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन दाबा. आपण दररोज सकाळी 6 वाजता चालू घडामोडीचे व्हिडिओ घेऊन येत असतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. भेटूया उद्याच्या व्हिडिओत. थँक यू सो मच.